आपण तारवातील स्वार्थ हा विषय पाहत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये काही पाहिलं आपण. त्याच्यामध्ये नोहाने जे तारू किंवा जहाज बांधलं त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या. त्याचं लाकूड कसं होतं, त्याला डांबराने आतून बाहेरून लावलं, त्याच्यामध्ये खोल्या किंवा कोठड्या केल्या वगैरे, हे सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आणि माझ्या असं वाटतं की आपल्या सर्वांच्या ते लक्षात आहेच. त्याचा आकार किती होता, कसा होता, काय, ते आपण पाहिलं. आता त्याच्या पुढे जे आपण पाहूया की परमेश्वराने जी तरतूद केली होती तारवाची, संपूर्ण सृष्टीचा नाश करायचा ही देवाची योजना होती. कारण पापाने बरबटली होती पृथ्वी. पण त्याच्यामधून काही लोकांचा बचाव त्याला करायचा होता, तारण करायचं होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी तरतूद केली होती, काहीतरी सोय करून ठेवली होती. आणि ती तरतूद कुठली होती तर तारू किंवा जहाज. ह्या तारवाच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट किंवा जहाजाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण जहाज, बोट वगैरे काहीतरी म्हणतो त्यावेळेस आपल्या समोर काय चित्र येतं. आता आजकालची जहाजं आहेत, मग त्याच्यामध्ये इंजिन असतं जे चालवण्यासाठी. त्या जहाजाचा कॅप्टन असतो, त्या जहाजाला होकायंत्र असते दिशा कळवण्यासाठी, नॅव्हिगेशन सिस्टम असते, नाही का. अशा सर्व सोयी असतात. जुन्या काळचे जे जहाज बघितले आपण तर त्याच्यामध्ये वल्ली मारणारे असतात, नावाडी. मोठं जहाज असेल तेवढे 1, 2, 3, 4 नव्हे तर 50, 60. जर तुम्ही तो बेनहर पिक्चर बघितला असेल तर त्याच्यामध्ये कसं लाईनीने बसलेले दाखवलेले आहेत. तर तशा प्रकारे अनेक नावाडी असतात किंवा वल्लवणारे असतात. आणि त्याला मग त्यावेळच्या जहाजांना इंजिन नव्हतं, पण शिडा असायची, नाही का. वरती मोठे कापड बांधलेलं असायचं आणि वारा त्या कापडामध्ये धडकल्यानंतर ते जहाज पुढे जाणार वगैरे. मग त्याला सुकाणू असणार, जहाज वळवायला जिकडे पाहिजे तिकडे वळवायला ते सुकाणू, तो सुकाणू वळवणारा मनुष्य, असं सर्व होतं. इथे ज्यावेळेस आपण नोहाचं जहाज किंवा नोहाचं तारू बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ही कुठलीही गोष्ट नाही. त्याला इंजिन नाही, त्याला वळवणारे नाहीत, त्या ठिकाणी नॅव्हिगेशन सिस्टम नाही, कॅप्टन नाही, काहीच नाही. कारण परमेश्वर स्वतः त्या जहाजाचं रक्षण करणार होता, त्याला दिशा देणार होता. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, हे जहाज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बनवलेलं नव्हतं. ह्या जहाजाचा हेतू फक्त हाच होता की त्या माणसांचं पाण्यापासून बचाव व्हावा, पाण्यामध्ये ते बुडून मरू नयेत. आणि तो हेतू साध्य करण्यासाठी ते तारू बांधलेलं होतं, त्या दृष्टिकोनातूनच. आजकाल कशी आपण जहाज बनतो, कुठून मुंबईवरून निघाला, कोचीला गेला किंवा कुठे गेला, जहाजामधून जाणं वगैरे, तसं करायचं नव्हतं. कारण जगामध्ये जिकडे जाईल तिकडे पाणीच पाणी होतं, कुठे जाण्यासारखं ठिकाण नव्हतं. सगळं बुडून गेलं होतं, सगळ्याचा नाश झाला होता. फक्त ते पाणी आटून जाईपर्यंत ते जहाज पाण्यावर तरंगत राहिलं पाहिजे होतं. आणि त्याच्यामधल्या माणसं आणि प्राणी जिवंत राहणं गरजेचं होतं. ही त्याची सोय होती. आता तारवासाठी जे काय आहे, आता ह्या तारवासाठी किंवा जहाजासाठी पवित्र शास्त्रामध्ये हिब्रू भाषेत तेबाह नावाचा शब्द वापरलेला आहे. तेबाह. आता हा तेबाह या नावाचा अर्थ काय होतो? पेटारा, खोकं. म्हणजे काय सांगायचं की देवाने नोहाला एक पेटारा बनवायला सांगितला. पुष्कळ लोक म्हणतात की तारवाचं जहाज काही नव्हतं, नोहाच्या तारवाला आकार उकार काही नव्हता,
ते एक चौकोनी पेटी होती, खोकं होतं वगैरे वगैरे. कसा काय आकार होता हे महत्वाचं नाही, कारण तसं असतं तर परमेश्वराने आपल्याला सांगितलं असतं, परंतु त्यांनी फक्त मोजमाप दिलेलं आहे, लांबी, रुंदी आणि उंची. पण त्याचा आकार कसा होता, त्याला पुढं कोण होता का, गोल वगैरे काय आजची जहाज जे बघतो तसं काय होतं का, फक्त एक चौकोनी पेटारा होता वगैरे आपल्याला माहित नाही. परंतु तसा शब्दाचा अर्थ जर बघितला तर तो एक पेटारा होता. आपण पाहिलं मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये की जहाजाचं किंवा त्या तारवाचं दार येशू ख्रिस्त आहे. तसंच जर आपण पेत्राचं पहिलं पत्र बघितलं, याचा 3रा अध्याय पाहिला तर त्या ठिकाणी पेत्राने सांगितलेलं आहे की ते तारू किंवा ते जहाज नोहाने जे तारू बांधलेलं आहे ते ख्रिस्ताचं, येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे. ते तारू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे आणि ते येशू ख्रिस्त ह्या जहाजामध्ये जर आपण बसतो, त्याच्यामध्ये जर आपण गेलो म्हणजे त्याच्यावर स्वीकार केला तर आपला बचाव होतो, आपलं तारण होतं. मग एक गोष्ट आज दुपारी परमेश्वराने मला सुचवली यशाया 53 अध्यायानुसार की ख्रिस्ताचं जर ते स्वरूप होतं, दर्शक होतं, तर ख्रिस्ताविषयी तिथं असं म्हटलेलं आहे की त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते, त्याचकडे बघावं असं त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. थोडक्यात हे जहाज जे आहे हे जहाज सुंदर लोकांनी बघावं, त्याची तारीफ करावी, त्याचं कौतुक करावं म्हणून नव्हतं. त्या जहाजाचा एकमेव हेतू होता की लोकांचं देवावर विश्वास ठेवणाऱ्या 8 लोकांचं आणि त्या प्राण्यांचं रक्षण करणं, आणि त्यासाठी त्या जहाजाचा उपयोग होणार होता. हा जो शब्द आहे तेबाह, हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये अजून दुसऱ्या एका ठिकाणी, फक्त 2 ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये तेबाह शब्द फक्त 2 ठिकाणी वापरलेला आहे. एक नोहाच्या तारवाच्या संदर्भामध्ये आणि दुसरा मोशेच्या संदर्भामध्ये. आता मोशेच्या संदर्भामध्ये म्हटल्यानंतर मोशेचा तारवाचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडेल, परंतु जर मी प्रश्न विचारला तर नक्कीच काही जण उत्तर देऊ शकतील, नाही का? हो हो म्हणतात ते, असं मी म्हणतो, गृहीत धरतो, परंतु मी विचारणार नाही प्रश्नाचं. कारण मोशेचा संबंध, मोशे मिसर देशामध्ये त्याचा जन्म झाला, त्याची आई योखबेद आणि त्याचे वडील अमराम यांच्या पोटी त्याचा जन्म झाला मोशेचा. आणि मोशेचा जन्म झाला त्या काळामध्ये इस्रायल लोक मिसर देशामध्ये किंवा आत्ताच्या इजिप्त देशामध्ये गुलाम होते, आणि योसेफ मरून पुष्कळ वर्षे झाली होती. योसेफाला ओळखणारा राजा मेला होता, आणि आता जो फारो तिथे आला होता तो इस्रायल लोकांना किंवा योसेफाला ओळखत नव्हता, याकोबाला ओळखत नव्हता, आणि म्हणून त्याने इस्रायल लोकांना गुलामगिरीत ठेवलं होतं. त्याच्या मनात अशी भीती होती की हे इस्रायल लोकांची संख्या वाढून ते आमच्यापेक्षा वरचढ होतील, हे आमच्यापेक्षा वरचढ होतील, आणि म्हणून त्याने त्यांना गुलाम म्हणून ठेवलं होतं. हे चित्र तुम्हाला आज जगामध्ये हे चित्र तुम्हाला बघायला मिळेल. ख्रिस्ताला न ओळखणारे कुठलेही लोक असो, कुठल्याही देशातले असतो, ख्रिस्ताला न ओळखणारे जे लोक आहेत ते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या विषयी अशीच भीती बाळगतात की हे आमच्यापेक्षा वरचढ होतील, अधिक लोक ख्रिस्ताचा स्वीकार करतात आणि आम्ही अल्पमतात जाऊ. जगभर अशी स्थिती आहे, आणि म्हणून ते काहीतरी हे करत बसतात. परंतु परमेश्वराच्या कार्याला कधीही खीळ बसू शकत नाही, आणि इस्रायलाच्या जीवनातील तसंच झालं. आणि म्हणून फारोनी अशी आज्ञा दिली की इस्रायल लोकांना जी मुलं होती, जी मुलगे होतील, ती मुलं अगोदर त्या दायांना सांगितलं त्या मुलांना मारून टाकायचं. पण त्या बाया ज्या दोघी होत्या त्या देवाला भिवून वागणाऱ्या होत्या, त्यांनी ते ऐकलं नाही, आणि त्यांनी उलट सांगितलं की आम्ही त्या इस्रायली बाया फार मजबूत असतात, आम्ही जायच्या अगोदरच त्या बाळंत होतात. देवाने साहजिकच त्यांना आशीर्वाद दिला, त्यांचं कल्याण केलं. परंतु ज्यावेळेस हा फारोचा हेतू यशस्वी झाला नाही, त्यावेळेस त्याने दुसरी आज्ञा केली की सर्व जी बालकं जन्मतील त्यांना नदीत बुडवून मारायचं.
आणि अशा प्रकारे इस्रायल लोकांची बालकं नदीत बुडून मारली. आणि त्या मोशेचा बचाव करण्यासाठी त्याच्या आईने काय केलं, एक लव्हाळ्याचा पेटारा तयार केला. निर्गमच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे ना, लव्हाळ्याचा पेटारा केला, त्याला आतून बाहेरून डांबर लावलं आणि त्याच्यामध्ये मोशेला ठेवलं आणि मोशेचं रक्षण झालं. पुढची स्टोरी आपल्याला ठाऊक आहे. तर अशा प्रकारे ह्या तेबाह किंवा पेटारा हा शब्द ह्या 2 ठिकाणी वापरलेला आहे. इंग्रजीमध्ये आर्क हा शब्द अजून एका ठिकाणी वापरलेला आहे. तो शब्द म्हणजे कराराचा कोश, आर्क ऑफ द कव्हेनंट. पण मराठीमध्ये त्या ठिकाणी तारू शब्द न वापरता त्या ठिकाणी कोश हा शब्द वापरलेला आहे. बरोबर, कारण मूळ हिब्रू भाषेमध्ये त्यासाठी एरोन नावाचा शब्द वापरलेला आहे. तिथं तेबा शब्द वापरलेला नाही, एरोन नावाचा शब्द वापरलेला आहे. त्याचा सर्वस्वी वेगळा अर्थ होतो. परंतु ती जी कराराचा कोश होता, तो कोश बरोबर चौकोनी आकाराचा, त्याचं मोजमाप जे आहे ते जहाजाचं देवाने नोहाला जे तारू बांधायला सांगितलं होतं त्याच्या प्रमाणामध्ये पटीत कमी केलेलं रिड्युस्ड प्रमाण होतं ते, पण तशा प्रकारेच होतं ते. असो, तो मुद्दा वेगळा आहे, त्याच्यामुळे गणित वगैरे करण्याच्या याच्यामुळे. पण हे जे नोहाने जे तारू बांधलं होतं ते तारू, तेवढं मोठं तारू जगामध्ये 19व्या शतकापर्यंत कोणीही बांधलं नव्हतं जगामध्ये. काय त्याचं नाव, त्या माणसाचं ब्रुनेल नावाच्या माणसानं 1844 साली एक जहाज बांधलं. लाकडाचं जहाज म्हणूया आपण, एक मोठं जहाज बांधलं लाकडाचं. नाही, मला वाटतं लाकडाचं नव्हतं, परंतु जहाज बांधलं ते. आणि त्याची लांबी 322 फूट होती. लोहाच्या तारवाची 450 फूट होती. रुंदी 51 फूट आणि उंची 32 फूट होती. आणि त्याच्यानंतर 1858 साली त्यानेच ग्रेट ईस्टर्न नावाचं दुसरं जहाज बांधलं. त्याची लांबी 692 फूट होती. म्हणजे तोपर्यंत जे बांधण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सर्वात मोठं जहाज ते होतं. त्याची उंची 83 फूट आणि रुंदी 35 फूट होती. आता हे प्रमाण सांगण्याचं कारण या जहाजाचं असं आहे की जर आपण नोहाने बांधलेल्या तारवाचं, देवाने त्याला जे तारवू बांधण्यासाठी जे प्रमाण सांगितलं होतं, लांबी, रुंदी आणि उंचीचं, ते प्रमाणाप्रमाणेच हे होतं. म्हणजे त्याच्यामध्ये सायन्सच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जहाजाच्या लांबीच्या प्रमाणामध्ये जर जहाजाची लांबी 6 फूट असेल तर त्याच्या 1 पट रुंदी, 6 फूट लांब असेल तर 1 फूट उंची रुंदी, किंवा 8 फूट लांब असेल तर 1 फूट रुंदी असायला पाहिजे. जर हे प्रमाण असेल तरच ते जहाज पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगू शकतं आणि स्थिर राहू शकतं. ते कोलमडत नाही, कलंडत नाही, पाण्यामध्ये बुडत नाही, तर ते स्थिर राहू शकतं. हे प्रमाण आहे. थोडक्यात देवाने अतिशय अचूक असं प्रमाण नोहाला सांगितलं होतं तारू तरंगण्यासाठी. त्या प्रकारे जर नोहाचं तारवाचं आपण बघितलं तर त्याची लांबी होती 450 फूट आणि त्याची उंची होती 75 फूट. तर त्याला 6ने भागलं, 6 हे केलं, 450 भागिले 6 तर बरोबर 75 फूट येतं रुंदीचं. तर थोडक्यामध्ये ते बरोबर हे जे प्रमाण माणसाला अनुभवाने येत गेलं ते प्रमाण देवाने त्याच वेळेला सांगितलं होतं की हे प्रमाण जर वापरलं तरच तारू व्यवस्थित, हे जहाज व्यवस्थित तरंगणार आहे. आणि त्या प्रकारे तरंगलं. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर शॉन हॉंग, मागच्या आठवड्यामध्ये मी संदर्भ 10 वर्ष जुना सांगितला, 1983 साल म्हटलं, पण 1983 नव्हे तर 1993 साली त्यांनी तो प्रयोग केला होता. आणि त्यांनी त्या प्रयोगामध्ये, ह्या प्रकारच्या प्रयोगामध्ये त्यांच्या लक्षात आलं की जहाजावर जरा 100 फूट उंचीच्या लाटा जरी आढळल्या तरी ते जहाज बुडू शकणार नाही. इतक्या प्रमाणात ते बरोबर मेजरमेंट मापी होती. असो, महत्वाचा मुद्दा काय आहे की पाण्यामध्ये बुडून परमेश्वराने बुडू नये म्हणून 2 माणसांचं किंवा 2 व्यक्तीचं किंवा
फक्त मोशे आणि नोहाचं रक्षण केलं, नोहाच्या कुटुंबाचं रक्षण केलं. त्याचा उद्देश एकच होता त्या तारवाचा, की त्या तारवामध्ये असणाऱ्या लोकांचं पाण्यापासून, पाण्यात बुडण्यापासून रक्षण करणे. नोहा हा एका नव्या मानवजातीचा पिता फादर होणार होता, नाही का. संपूर्ण मानवजात मेली. आता जुनी काळातली जी होती ती संपूर्ण मानवजात मेली होती. फक्त नोहा, त्याची 3 मुलं आणि त्याच्या 3 सुना एवढे जिवंत होते. म्हणजे आता नोहापासून आणि त्याच्या मुलापासून जो काही वंश निर्माण होता, आता जगामध्ये जे आपण सर्वजण आहोत, ही जी सर्व मानवजात निर्माण झालेली आहे ती नोहापासून निर्माण झाली, नोहाच्या मुलांपासून निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं 3-4 आठवड्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की शेम, हाम आणि याफेत, शेम पासून कुठल्या भागातले लोक निर्माण झाले, हाम पासून कुठल्या भागातले लोक निर्माण झाले आणि याफेत पासून कोणते लोक निर्माण झाले, ह्याचा एक तक्ता, नकाशा सुद्धा मी दाखवला होता. आता तो माझ्याजवळ नाही, माझ्या फाईलमध्ये आहे. परंतु मी सांगितलं होतं की कशा प्रकारे ह्यांच्यापासूनच सर्व लोक निर्माण झालेले आहेत. आणि जे काही आजकालचं नवीन सायन्स आलेले त्याच्यामधून हे सिद्ध झालेलं आहे वगैरे, असो, तो मुद्दा आजचा आपला नाहीये. परंतु त्यांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वराने हे जहाज बांधायला सांगितलं होतं. किंवा ते पहा, नोहा मानवजातीचा पिता होणार होता, तर मोशे हा एका नवीन राष्ट्राचा पिता होणार होता. इस्रायल लोक मिसर देशामध्ये होते, पण ते गुलाम होते. ते एक राष्ट्र नव्हतं, ते लोक होते, तिथे राहणारे लोक होते. ते फक्त ते एक लोक समुदाय होता असं म्हणूया. त्यांना राष्ट्र, स्वतःचं राष्ट्र नव्हतं, स्वतःचा देश नव्हता. आणि पण मोशेच्या नेतृत्वाखाली ते एक राष्ट्र होणार होतं. आणि म्हणून मोशेने ज्यावेळेस त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस ते इस्रायल राष्ट्र झालं. आणि आज सुद्धा ते राष्ट्र जगामध्ये आहे, इस्रायल किंवा तो देश. तर मोशेच्या नेतृत्वाखाली इस्रायल राष्ट्र होणार होतं, इस्रायल राष्ट्राचा तो एक पिता होणार होता. ही जी देवाची योजना आहे त्या योजनेनुसार तेबाहाची निर्मिती किंवा जहाजाची, तारवाची निर्मिती झाली होती. नोहाने त्याच्या लोकांना 3 मुलं 3 सुना यांना एका नव्या जगामध्ये नेलं. जुनं जग नाश पावलं, पाण्याने त्याचा नाश झाला. आता नवीन जग, त्या नव्या जगामध्ये त्यांनी नेलं. मोशेने इस्रायल लोकांना एका नव्या देशात नेलं. साम्य बघा तुम्ही. पण जर आपण पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करत गेलो तर सगळ्या गोष्टी एकमेकाशी, जुन्या करारातल्या आणि नव्या करारातल्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, एकमेकांशी दर्शक आहेत. जुना करार काढून आपण फक्त नव्या करार बघायला गेलो तर पुष्कळ गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. परंतु नव्या करारात, जुना करार हा नव्या कराराचं छाया होती, की असं म्हटलं जातं की नवा करार जुन्या करारामध्ये लपलेला आहे. तर तशा प्रकारे आहे. आणि मग त्याच्यामुळे ते एक आपल्या लक्षात येते की जुन्या करारात जे सांगितलं तेच नव्या करारात घडलं 1000 वर्षानंतर. नव्या लोकांचे 2 विश्वासणारे, नोहा आणि मोशे, 2 स्वार्थिक, मोशे आणि नोहा, 2 पुढारी, मोशे आणि नोहा. त्या दोघांचं सुद्धा पाण्यात बुडण्यापासून रक्षण झालं. मानव जातीचं रक्षण करण्यासाठी नोहा हा देवाच्या हातचं साधन होता आणि इस्रायलाचा बचाव करण्यासाठी मोशे देवाचं साधन होता. तर तारवाची जी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, आपण जर अधिक बघत गेलो तर अधिक काही त्याच्यामध्ये सांगता येतं. परंतु मी जास्त वेळच्या अभावी बऱ्याचशा गोष्टी मी हे करतो आहे. परंतु हे आहे, हे आपल्या लक्षात आलं. आता दुसरी गोष्ट जी आहे की तारवाची तरतूद जी परमेश्वराने केली आणि त्याच्यामुळे माणसाचा बचाव झाला. आणि त्याने अभिवचन काय दिलं होतं की देव त्याची अभिवचने नेहमी पाळतो. देवाने अभिवचन दिलं की मी तुझा बचाव करीन आणि त्या प्रकारे तो पाळतो. इब्री 6:18 मध्ये सांगितलेलं आहे यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे, अशा 2 अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. तारणाच्या बाबतीत तसंच आहे की देवाने सांगितलेलं आहे की जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांचं तारण होईल. आणि यामध्ये देवाने कधीही बदल केलेला नाही. त्याचं अभिवचन स्थिर आहे
ते आजपर्यंत टिकाऊ आहे, शेवटपर्यंत तसंच राहणार आहे. योहान 6:47 सांगतो की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. रोम 4:21 सांगतं, आणि देव आपण दिले अभिवचन पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. जर आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर ते अभिवचन आपलंच होतं. अभिवचन दिलेलं आहे, परंतु त्याचा आपल्याला उपयोग कधी होतो? ज्या वेळेस आपण देवाच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस. त्याच्या आज्ञा काही कठीण नाही, इब्रीमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर आपण अभिवचन आपलंच केलं, म्हणजे जर आपण देवाचे आज्ञा पालन करीत राहिलो तर आपलं रक्षण होतं जगापासून, जगातल्या सैतानाच्या गोष्टीपासून, दुष्ट गोष्टीपासून रक्षण होतं. तारवामध्ये देवाने मानवी जीवनाचं रक्षण करण्याचं अभिवचन दिलं होतं. त्याप्रकारे नोहा आणि त्याची जे बायको वगैरे त्यांचा बचाव झाला. त्याखेरीज त्याने फक्त लोकांचं रक्षण करण्याचं अभिवचन दिलं नव्हतं, तर प्राण्यांचं सुद्धा. कारण देवाने तारवामध्ये प्राणी सुद्धा ठेवले होते, त्याचं सुद्धा. आणि देवाने मानवाचं रक्षण केलं आणि प्राण्यांचं रक्षण केलं. कारण पृथ्वी ही पापाने भ्रष्ट झालेली होती. रोमकारस पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 20 ते 22 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आता शेवटी ज्यावेळेस अग्नीने नाश होईल त्यावेळेस पृथ्वीचा परमेश्वर सुटका करेल. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे. सृष्टी सध्या व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे, ज्याला ती स्वाधीन का झाली तर कोणीतरी ती स्वाधीन केलेली आहे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. फक्त मनुष्य सार्वकालिक जीवनाची वाट पाहतो असं नव्हे, तर हे जे काही जगात मध्ये जी नश्वरता, व्यर्थता, ही दुष्टता पसरलेली आहे तिच्यापासून सुटका व्हावी अशी पृथ्वीची, सृष्टीची सुद्धा इच्छा आहे असं पवित्र शास्त्र सांगते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी कणत आहे व वेदना भोगत आहे. दुसरी गोष्ट आहे की तारवामध्ये विपुल साठा होता. म्हणजे साधारणतः वर्षभर त्यांना त्या तारवात राहायचं होतं, तर वर्षभर त्या प्राण्यांना आणि आदाम, हवा आणि नोहा त्याच्या कुटुंबाला पुरेल, भरपूर होईल एवढा अन्न साठा त्या जहाजामध्ये होता. जर आपण देवावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेमध्ये राहिलो, तारणामध्ये आलो, तर देव आपल्या सर्व गरजा पुरवणार आहे. फिलिप्पी 4:20 मध्ये सांगितलं की आपल्या संपत्तीनुरूप सर्व गरजा तो पुरवणार हे आहे. तशा प्रकारे तर परमेश्वर आपल्याला राखण्यास समर्थ आहे. मी जरा पटपट करीत आहे. इफिसी मध्ये सांगितलेलं आहे ना की जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करण्याचं समर्थ आहे. शेवटचा मुद्दा असा आहे की तारवाचा परफॉर्मन्स किंवा उपलब्धी काय झाली. तर तारवाची उपलब्धी म्हणजे तारू ज्या कामासाठी, ज्या गोष्टीसाठी निर्माण केलं होतं तो हेतू साध्य झाला. ते जहाज, ते तारू पाण्यात बुडालं नाही, त्याचे तुकडे तुकडे झाले नाहीत. त्यातले लोक आणि प्राणी शेवटपर्यंत सुरक्षित राहिले, ते कोरड्या भूमीवर उतरले. महत्वाचा मुद्दा काय आहे की त्या तारवाची सुरक्षितता अशा प्रकारे झाली की तारवात नसणारे जे लोक होते, जे प्राणी होते, ते सर्व जन्मरण पावले, पण तारवातले लोक सुरक्षित राहिले. आज जर आपण आपल्या बाबतीत बघायचं, आज जर आपण तारवात असलो तर आपण सुरक्षित आहोत, नाही तर नाही. आपण जर तारवात नसलो, तारवात नसणं म्हणजे जर आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला नसेल, आपल्या पापांचा पश्चाताप केला नसेल, आपलं तारण झालेलं नसेल, तर मग आपण ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला असो, आपण नियमितपणे सकाळ संध्याकाळ चर्चला जात असू, प्रभू भोजन घेत असू, उपास करत असू,
प्रार्थना करत असू, स्तुती गीतं गात असू, सर्व काही करत असू, पण जर आपलं तारण झालेलं नसेल, आपण जर तारवामध्ये नसू, तर काहीही नाही, आपण सुरक्षित नाही. मत्तयकृत आता याच्यामध्ये शुभवर्तमानामध्ये आता नक्कीच रेफरन्स मला आठवत नाही, येशू ख्रिस्त सांगतो ना, ते लोक म्हणतील, प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने उपदेश केले, प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूतं काढली, आम्ही तुझ्या नावाने अमुक केलं, आम्ही तुझ्यासाठी उपास केले. आम्ही प्रभू म्हणाल, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही निघून जा माझ्या समोरून, मी तुम्हाला ओळखत नाही. का? कारण जर येशू ख्रिस्तावरचा विश्वास ही एकमेव अट आहे, ती जर आपण पाळणार नसलो किंवा ती जर आपण पाळली नसेल, तर आपण तारवामध्ये नाही. येशू ख्रिस्त हे जे तारू आहे त्या तारवामध्ये आपण नसणार. आता महत्वाचा दुसरा मुद्दा काय आहे की ते जहाज सुरक्षितपणे टेकलं. 8व्या अध्यायाच्या 4थ्या वर्षामध्ये सांगितलेलं आहे ना की ते जहाज सुरक्षितपणे टेकलं. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी ते जहाज अरारात पर्वतावर टेकले. इस्रायल लोक ज्यावेळेस मिसर देशातून बाहेर आले त्यावेळेस देवाने त्यांना वलांडणाचा यज्ञ, बाहेर जाण्याच्या अगोदर वलांडण सण पाळायला सांगितला नाही का. ते हे करण्यासाठी तो यज्ञ पशु मारायचा, त्याचं मांस खायचं वगैरे वगैरे. तर तो यज्ञ पशु मारल्यानंतर जर आपण जुन्या काळाचा अभ्यास केला तर तो 14व्या दिवशी यज्ञ पशु मारायचा होता आणि 17व्या दिवशी म्हणजे त्यानंतर इस्रायल लोकांची मिसर देशातून सुटका झाली ताबडतोब. असा का तो काहीतरी संदर्भ आहे. तर थोडक्यामध्ये बरोबर 3 दिवसांनी निर्गम 12:6 मध्ये सांगितलेलं आहे की या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. असं आहे की 14व्या दिवसापर्यंत तो पशु राखून ठेवायचा होता आणि त्या दिवशी तो वधायचा होता, म्हणजे मारायचा होता, मग ते मांस भाजून खायचं होतं. त्या प्रकारे त्याच्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी ते तारू पर्वतावर टेकलं. जर आपण निर्गम मध्ये बघितलं, निर्गमचा 12वा अध्याय पहिली 2 वचनं, पहिला वलांडण पास झाला त्यावेळेस परमेश्वरांनी सांगितलं होतं की त्यावेळेस त्या परमेश्वरांनी सांगितल्यानुसार तो ऍक्च्युअली वलांडण सण वर्षाच्या 7व्या महिन्यामध्ये झाला होता, पण परमेश्वरने तो 7वा महिना हा पहिला महिना केला होता. 7वा महिना पहिला महिना झाला. थोडक्यात काय आहे की हजारो वर्षानंतर येशू ज्या दिवशी कबरेतून बाहेर आला त्याच दिवशी तारू पर्वतावर टेकलं. मी सांगतो ना की गोष्टी कशा एकमेकाशी जोडलेल्या आहेत आणि जर आपण जुन्या कराराचा सखोल अभ्यास केला तर नव्या करारातल्या गोष्टीशी कशी सांगड घातली जाते प्रत्येक गोष्टीशी, आणि देवाने ह्या गोष्टी कशा एकमेकाशी जोडलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. असो, आणि म्हणतातच ही जी गोष्ट आहे ती योगायोग नाही, हे देवाने घडवून आणलेली गोष्ट आहे. तर त्यानुसार मी माझा संदेश या ठिकाणी संपवतो. प्रभूच्या कृपेने आपल्याला शिकण्यासारखं प्रत्येक ह्याच्यातून पुष्कळ काही आहे, परंतु तेच हे जे आहे ते ऐकणं आणि त्याच्यावर मनन करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि आजचा महत्वाचा मुद्दा आहे की आपण जर आज तारवात नसू तर आपण तारवात असण्याची खबरदारी घेऊया, कारण शेवटच्या काळी देव पाण्याने नव्हे तर अग्नीने नाश करणार आहे आणि त्याच्यामधून आपला बचाव व्हावा यासाठी येशू ख्रिस्त रूपी तारवामध्ये आपण जायला हवं, त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्या आज्ञा पाळून त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. अशी आपण हे लक्षात घेऊया. या ठिकाणी मी माझा संदेश संपवतो. पुढची वेळ आपले पाळक साहेब यांच्याकडे देतो. काय बोलायचं तुम्हाला तोपर्यंत काय सांगायचं आहे? असो, पाळक साहेब जरा कुठं बाहेर दुसऱ्या कामामध्ये थोडस बिझी आहेत, तोपर्यंत मला वाटलं येईल संपेल, तर तोपर्यंत आपण थोडासा आता त्याच्यामधलं तर सर्व हे झालेलं आहे.
पण एक महत्वाचा मुद्दा जो आहे की मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं की जी वचनं आहे त्या वचनानुसार जगणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण न्याय जो होणार आहे आपला शेवटच्या काळी तो ह्या वचनानुसारच होणार आहे. आणि तिथे योहान 12:48 मध्ये सांगितलेलं आहे तो ओके पास्टर याला वेळ आहे, आपण हे करूया की योहान 12:48 मध्ये सांगितलेलं आहे की जे वचन देवाने येशू ख्रिस्ताने जे वचन सांगितलेलं आहे म्हणजे वचन हे देवाचं वचन, ते वचन आपला न्याय करणार आहे. त्या वचनानुसारच आपला न्याय होणार आहे. त्याच्यामुळे आपण बाकी काय करणार आणि आपण ते करून देवाला इम्प्रेस करू शकत नाही. त्याला म्हणू शकत नाही आम्ही असं केलं तसं केलं. देव फक्त म्हणणार माझ्या वचनामध्ये मी काय सांगितलं त्या प्रकारे तुम्ही वागलात का तरच तुम्हाला स्वर्गात स्थान आहे, अन्यथा नाही. त्याच्या हे आणि योहान 12:48 मध्ये अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कर्मकांड आणि वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीला पवित्र शास्त्रात थारा नाही. पुरुषी लोक त्याच्यावरच जोर देत होते आणि येशू ख्रिस्ताने त्या बाबतीतच त्यांना दोष दिलेला आहे. असो, या ठिकाणी मी संदेश संपवतो.